तर नमस्कार मित्रांनो, आज माझी ड्युटी मलकापूर ते संभाजीनगर होती. आज आम्ही आता आहे बुलढाणा घाटामध्ये. बुलढाणा घाटामध्ये आता आमची गाडी इथं, ही गाडी शिवशाही आपली गरम होऊन बंद पडली आहे. तर बंद पडल्यामुळे आम्ही आता इथंच थांबून आहोत. आता आम्ही तिथं आमच्या ऑफिसला फोन करून त्यांना माहिती दिलेली आहे. आता माहिती दिलेली असल्यावर आता ते आम्हाला लवकरच रिलीफ पाठवणार आहे. तर आमचे जे बसचे प्रवासी आहे, आम्ही त्यांना सुखरूप त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसून पाठवून दिलेलं आहे. पण आम्ही आता इथं सध्या आम्ही इथं थांबलेलो आहोत. तर या इकडे. तर आम्ही इथं थांबलेलो असता आम्हाला इथं एक पक्ष्यांना ठेवलेलं पाणी दिसलं. तर हे मित्रांनो, खूप दिवसापासून इथं याला असं इथं ठेवून होतं, तर याच्यामध्ये फार घाण जमलेली होती. तर आम्ही थोडंसं दुरून याच्यामध्ये फार घाण जमलेली होती. आम्ही याला स्वच्छ धुवून आमच्या जोडला पाण्याने याच्यामध्ये परत पाणी टाकलं आणि परत ते पक्ष्यांना पिण्याच्या लायक केलं. कसं आहे, आपण माणूस आहे, आपण कुठं पण पाणी पिऊ शकू. आमच्याकडे पण मोजकंच पाणी होतं. आता आम्हाला इथं जवळजवळ 1 तास झाला. आता आमचं पण पाणी संपायला आलं. पण आम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं पक्ष्यांना. आता एक पक्षी इथून पाणी पिऊन गेलं. तर मित्रांनो, असं तुम्हाला जर का कुठं असं दिसलं बांधलेलं, तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी त्याला स्वच्छ करून, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पक्ष्यांना पाण्याची फार कमी असते जंगलामध्ये. तर तुम्ही पण अशा एखादी भांडं असलं तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून त्याच्यामध्ये तुम्ही पाणी स्वच्छ करून पाणी टाकू शकता. ठीक आहे मित्रांनो, थोडं पुढचे साहेब आता काय तुम्ही म्हणा यायला पाहिजे आपल्या जातो. बघला तुम्ही. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 12. दुपारचे 12 वाजले. आता आम्ही बसलो जेवणाला. भुका लागल्या. मेकॅनिकलची वाट पाहून पाहून आम्ही थकलो. आणि या माश्या आम्हाला कोणत्या माश्या आहे काय माहिती, ह्या माश्याने आम्हाला पागल करून टाकलं इथं. तर आता बसलो आम्ही. पार तिकडे गेलो बघायला. इकडं बघायला सावली आहे का जेवायला. सावली कुठंच नाही. तर इथं आम्हाला सावली बसली, पण आहे माश्या आम्हाला पूर्ण कोणत्या माश्या आहे काय माहिती. तर आता बसलो आम्ही जेवण करायला. 12 वाजले दुपारचे आणि आमचे पाणी संपलं. अर्ध पाणी तिच्यामध्ये टाकलं आम्ही चिडायच्या याच्यामध्ये. तर मित्रांनो, आता घेतो आम्ही जेवून. भेटू मग मेकॅनिकल आल्यावर. त्याचा मस्त आहे. तर मित्रांनो, आता वाजला 1 वाजला. आता आमच्या जवळ पाणी पण संपलं आणि आमचा कंडक्टर गेला आता पाणी आणायला. आता इथून कंडक्टरला पाठवलं. कमसे कम 10 किलोमीटर इथून बुलढाणा आहे. आता इथून तो बुलढाणा जाईल, पाणी घेऊन येईल, तेव्हा पाणी प्यायला भेटेल. आता मेकॅनिकल अजून काही आले नाही आहे, कारण की जे दुपारची ड्युटी असते त्यांची ते ड्युटी संपून गेले की दुसरे जे आपले मेकॅनिकल साहेब आहेत त्यांना याला वेळ लागतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, प्रवाशांचे तर हाल होतातच. मान्य आहे आम्हाला की प्रवाशाचे हाल होतात. पण शेवटी हे जे बस असते, आपण बऱ्याच वेळा रस्त्यामध्ये बघतो का बस कुठं पण बंद पडलेली असते किंवा ते चालूच राहते. बसचं काही ना काही किरकोळ काम हे ते सगळं चालू राहते. पण कसं आहे, याच्यामध्ये फक्त प्रवाशांचेच हालच नाही, तर आमचे पण खूप हाल असतात मित्रांनो. आता बघा, आता आम्हाला ठीक आहे, तुमचे हाल होतात, तुम्ही एवढाले पैसे देऊन बसने प्रवास करता. तर आम्ही बस पडल्यानंतर तुम्हाला बसून देतो किंवा तुम्हाला एखादी वेळा भरलेली बस असली तुम्हाला जागा भेटू शकत नाही, हे आम्ही समजू शकतो की तुम्हाला आमच्यामुळे त्रास होतो. पण मित्रांनो, हे आम्ही काही जाणून बुजून काही हे गोष्टी काही घडत नसतात, कारण की ते मशिनरी आहे आणि मशिनरीला काही चॅलेंज नसतो. तुम्ही प्रायव्हेट बसने पण गेले किंवा एखाद्या ट्रॅव्हल्सने पण गेले, नव्या ट्रॅव्हल्सने पण गेले, तर ते कधी कधी तिचा काहीतरी टेक्निकल कारणामुळे ते बंद पडू शकते. तर याच्यामध्ये इतकं म्हणजे काही हे नाही आहे की फक्त एस टीचीच बस बंद पडते, बाकीच्या बस पण बंद पडतात. तरी पण आम्ही लगेच आपल्या सोयीनुसार, जसं आम्हाला बस आली मागची, त्या बसमध्ये आम्ही प्रवासी आमचे सगळे त्यांना मार्गस्थ करून बसून दिले. पण आम्ही स्वतः इथं थांबून आहोत. आता इथं असं आहे की आम्ही घाटाच्या एकदम मध्य सेंटरला आहोत. इकडे खाली जायचं कधी म्हटलं तर 5-6 किलोमीटर जावं लागते आणि इकडे गेलं तर 5-6 किलोमीटर जावं लागते. तर आम्हाला असं वाटलं की लवकरच मेकॅनिकलची रिलीफ येईल, तर आम्ही त्याच्या हिशोबाने काही आम्ही पाण्याला काही गेलो नाही. आता कंडक्टरला पाठवलं, कारण की आता जेवण झालं केव्हाचं
तहान लागली आणि बसायला पण कुठं जागा नाही. आता मी हे वरून इथे शिवशाही आहे, हिच्यामध्ये हवा येत नाही. मी वरचं खोललं आणि मग इथं बसलो, कारण की बाहेर सगळीकडे टोटली म्हणजे इथून लांब लांब लोक घाटामध्ये झाडच नाही, झाड एक पण नाही. झाड इथं हे निंबात झाड आहे, पण तिथं ते कोणती तरी एक माशा आहेत, त्या माशा खूप आम्हाला परेशान करत आहे. म्हणून मी गाडीमध्ये येऊन बसलो. इथं गरम पण खूप होत आहे, पण मग इलाज नाही. उन्हामध्ये बाहेर बसल्यापेक्षा इथं सावली तरी आहे, थोडंसं गरम होते, पण मग ठीक आहे यार, इलाज नाही त्याला. ठीक आहे मित्रांनो, आता मेकॅनिकल आल्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवणारच आहे की आता आमच्या बसला नेमकं वेळ किती लागतो हे पण महत्त्वाचं आहे. आता एवढ्या वेळापर्यंत आम्हाला इथंच कसं तरी ॲडजस्टमेंट करून एक दिवस काढायचा आहे. आता बरेचसे असे आपले व्हिडिओ पाहणारे लोक आहेत की ते लगेच म्हणतील की मग काय करताय, बसूनच आहे ना, काही काम आहे का काय. ते काहीच नसतं, पण आम्ही तुम्हाला सांगायचं आमचं हेतू एकच असतो की तुम्हाला बसून दिल्यानंतर पण आम्हाला इथं बसमध्ये सगळं त्रास असतोच. असं म्हणजे त्रास म्हणजे आता त्रास म्हटलं की काही लोक म्हणतात तुम्हाला त्रास आहे का, तुम्हीच नोकरी करत आहे का, तुमची जिव्हार येत असेल तर सोडून द्या नोकरी. पण आम्ही मित्रांनो हे फक्त तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनत असतो, किंवा आम्हाला नोकरी सोडणं आहे म्हणून नाही. आम्ही तर कुठल्याही कंडिशनमध्ये नोकरी करू, कुठल्या पण परिस्थितीमध्ये आम्ही नोकरी करू शकतो, एवढी आमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही म्हणजे असं समजू नका की आम्ही आमच्या समस्या, ही प्रत्येक चालक वाहकाची समस्या आहे, हे फक्त माझीच नाही, किंवा मी सांगतोय म्हणून फक्त मी माझ्याकरताच व्हिडिओ असं नाही. ही पूर्ण आमचे जेवढे एस टी महामंडळमधले कर्मचारी आहे, आमचे दुसरे जे इतर वाहतूकवाले आमचे चालक वाहक आहेत, त्यांना अशी म्हणजे एखादी ट्रक ड्रायव्हर आहे, आता ट्रक ड्रायव्हर कधी ह्या ठिकाणी असतं तर त्यांनी बिचाऱ्याने काय केलं असतं, तर ट्रक उभा करून दिला असता, तो बसलेला असता. एक ठीक आहे, आम्हाला तरी आता रिलीफ, समजा आता आम्ही एस टीचे आहे तर आम्हाला फोन केला की भले 1 तास लेट का, कारण की तिकडे पण त्यांना खूप काम असतं, त्यांच्याकडे खूप गाड्या असतात, खूप त्यांचे पण खूप दिवसभर त्यांचा म्हणजे त्यांना चालूच असतं, ही गाडी झाली का, ते गाडी झाली का. त्यांना पण त्यांचं शेड्यूल बघून ते आमच्याकडे आमच्या मदतीला ते नक्की येणारच आहे, पण थोडासा वेळ होतो. तर मित्रांनो, ही फक्त एस टीच्याच चालकाची गोष्ट नाही, ही खूप साऱ्या चालकाची, तो चालक ट्रकचा असू द्या, नाहीतर प्रायव्हेट बसचा असू द्या, नाहीतर ट्रॅक्टरचा असू द्या, नाहीतर रिक्षाचा असू द्या. गाडी बंद पडल्यानंतर सगळ्यांना परेशानी होतेच. आता काही लोक आपल्या व्हिडिओमध्ये लागेल असे म्हणतात की तुम्हालाच लय त्रास होतो. मी आमच्या त्रासाबद्दल नाही बोलत आहे. मी सगळ्यात जणी सार्वजनिक त्रासाचा हा एक तुम्हाला गोष्ट सांगत आहे. ठीक आहे मित्रांनो, असो. आता नक्कीच आमची लवकर रिलीफ येणार आहे. रिलीफ आल्यानंतर गाडी चालू झाली का मी तुम्हाला सांगणारच आहे की आमची गाडीचं आता नेमकं, आता आम्ही काय संभाजीनगर जाणार आहोत का, आम्हाला रिटर्न बोलवणार आहे मलकापूरला, तर बघू. ठीक आहे मित्रांनो, मेकॅनिकल आल्यावर भेटू. तर मित्रांनो, आपले आले आता मेकॅनिकल येऊन म्हटलं काम होतं, चालू केलं. हे एक वरती मेकॅनिकल साहेब आहे आमचे. यांनी आमचं काम आता बघू किती वेळ लागतो तर. काय फॅन बेल्ट टाकला जाईल का, टाकू का, टाक बरं. एकच्या खालून घ्यावं लागेल ना, काय काय खालून बसले. 1 मिनिट बाबा. वो लिस्ट ना दीडो इधर ही मेरे इधर ही ना. मोकळा करणार आहे का. तर आता आपण दुपारच्या 12:30 ते आता वाजले दुपारचे 3 वाजेपासून आपले जे मेकॅनिकल आहे, जे आपल्या एस टी महामंडळ म्हणजे जे पडद्यामागे जे एस टीची सेवा बजावत असतात, म्हणजे तुम्ही चालक वाहकांना रस्त्यावर खूप वेळा बघितलं असेल, पण हे आपले जे गाडीचे मेकॅनिकल आहे, ही एस टीची खरी सेवा. म्हणजे एस टी यांच्या भरोशावर पण आपण म्हणू शकतो की यांच्या भरोशावर एस टी आपली चालत असते, कारण की एस टीचं काही बिघाड सुधार असतं, ते हे पडद्यामागचे आपले एस टीचे रिअल हिरो हे आपल्यासाठी ते मेहनत घेत असतात. तर आज आपल्यासोबत एस टीचे मेकॅनिकल आहे, ते 12:30 वाजेपासून तर आता 3 वाजेपर्यंत इथं आपले एस टीचे काम करत आहे. तर आपण जाणून घेऊ त्याच्याकडून की आपल्या एस टीमध्ये आता जी आपली शिवशाही रस्त्यामध्ये बंद पडली होती, तर तिच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आला होता, आणि अजून पण प्रॉब्लेम आहे, अजून सॉल्व्ह झालेला नाही आहे. आता त्यांना थोडंसं टाईम भेटला तर म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना थोडंसं 2 शब्द आपण बोलायला लावू. तर
साहेब आपल्या गाडीमध्ये जो आता प्रॉब्लेम झाला होता तर नेमका प्रॉब्लेम काय होता आपल्या गाडीला? आपल्या गाडीचं डिझेल लिकेज, डिझेल लिकेज झालं होतं. दुसरं फॅन बेल्ट. फॅन बेल्टमुळे ते गरम झाली हा होती. बरं बरं तर बरं. त्याच्यामुळे आपलं अल्टरनेट काम नाही करू लागलं. हां हां आणि दुसरा विषय म्हणतात आपलं डिझेल लीक होईल, हां हां. त्याच्यामुळे आपण गाडी पुढे घेऊ पण शकत नाही. आता पुढचा प्रॉब्लेम पुढे पाहून घेऊ आपण. बरं बरं बरं. तर मित्रांनो आपल्या गाडीचा जो फॅन बेल्ट आहे तो आता तुटलेला होता, त्याच्यामुळे आपली गाडी हीट झालेली होती आणि डिझेलचा जो पाईप आहे तो फाटलेला होता, त्याच्यामुळे आपल्या गाडीमधून अक्षरशः कॅबिनमध्ये धूर येत होता. तर आता आपले जे मेकॅनिकल साहेब आहे हे ते आता प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह करणार आहे आणि आपण इथून लवकरच आम्ही पुढे जाणार आहे. कारण की आम्ही आता या गाडीमध्ये 4 जण आहेत, म्हणजे आम्ही चालक, वाहक आणि 2 मेकॅनिकल आलेले आहे. आता आम्हाला दोघांना पण 2 वाजेपासून प्यायला इथं पाणीच नाही आहे. तर आम्हाला कसं तरी आता इथून पुढे जावं लागेल आणि पाण्यात म्हणजे जोपर्यंत घाटाच्या वर आम्ही सोडत नाही तोपर्यंत आम्हाला इथं पाणी पण प्यायला तर लवकर भेटणं शक्य नाही. कारण की आता परत तिकडे जा, परत या, परत जा, परत या. आता आमच्याकडे बॉटल एवढी मोठी नाही की आम्ही एक खट्टे पाण्याचं जार आणू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता गाडीचं काम झाल्यानंतर आम्ही परत तुम्हाला आता परत भेटणारच आहोत. तर आता बघू, गाडीचं काम झाल्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओ मी टाकेल. धन्यवाद. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6:15 झाले. 6 वाजून 10 मिनटं झाले, पण अजून आमची गाडी काही चालू झाली नाही. बहुतेक आमची गाडी आज काही चालू होणार नाही, कारण की तिच्यामध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. तर दिवसात तर आमचा फार आज बोर गेला. पण एक काम आज खूप चांगलं झालं की आम्ही जे हिच्यामध्ये पाणी भरलं होतं त्याच्यामध्ये खूप साऱ्या चिड्या येऊन आमच्यासमोर पाणी पिऊन गेल्यात. म्हणजे तेवढं तरी आज आम्हाला दिवसाची संध्याकाळी का होईना पण आम्हाला थोडासा सुकून भेटला की आमच्यामुळे आज दिवसभरामध्ये एक तरी काम आमचे योग्य झालं. तर मित्रांनो इथंच आपल्या व्हिडिओचा आता शेवट होतो, कारण की आज आपली गाडी काही चालू झाली नाही. आता आम्ही टोचन मारून बहुतेक तिला बुलढाण्याला घेऊन जाणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.